नमस्कार मंडळी. आज 23 सप्टेंबर. आजचा नवरात्रीचा दुसरा दिवस. आजचा दिवस तुम्हा सर्वांना चांगला जावो आणि मन प्रसन्न राहो. आजच्या ठरलं तर मगच्या भागात अर्जुन ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघालेला असतो. तेवढ्यातच सायली येते. अहो, तुम्ही निघालात का? अहो, डब्बा भरला नाही अजून. नाही नाही नाही, मला डब्बा नको. मला एका केसच्या संदर्भात सिनियरशी भेटायला जायचंय. सिनियरला भेटतो आणि मग ऑफिसला जातो. अहो, मी पण त्यांच्याकडेच जाण्याचा विचार करत होते. चला ना, एकत्र जाऊया आपण. तुला का नाही म्हणजे सडनली का जायचंय तुला? आपल्या बागेत प्रिया आणि अश्विन भाऊजी दिसत नाहीये आणि त्यांचा तंबू आणि सामानही दिसत नाही. म्हणजे ते कुठे गेले असतील? रविराज काकाकडेच. तिकडे जाऊन तमाशा करेल उगाच. अहो, चला ना आता. कसला विचार करताय? इथे माझा जीव अडकलाय. बाबा, आईनेच आम्हाला आत घेतलं. आईने स्वतः मला आणि अश्विनला इथे राहण्याची परवानगी दिलीये. ती म्हणाली की ती नंतर तुमच्याशी बोलेल. त्यानंतरच मी घरात पाऊल ठेवलंय बाबा. प्रतिमा, हे खरं आहे? अगं, हीच मुलगी तुझ्या जीवावर उठली होती. तुला चुकीची औषधी देत होती. तुला त्रास होत होता. हे सगळं विसरलीस का तू? भाऊजी, आज तन्वीने सुमन, मी प्रतिमाशी बोलतोय. मी आधी तिला नाहीच म्हणत होते. मी घरात घेतलंच नव्हतं, पण तिने तिचा जीव देण्याचा प्रयत्न केला. तन्वीने आपल्या घरासमोर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. हे मी बघत कशी राहू शकणार होते? नागराज म्हणतो, दादा, थोडं समजून घे. तन्वी चुकलीये हे आपल्याला माहीत आहे, पण तिने तिचा जीव देण्याचा प्रयत्न केला तर लोक आपल्या तोंडात शेण घालतील. अरे, लोकांनी आपल्या तोंडात केव्हाच शेण घातलंय नागराज. खुन्याला साथ देण्याच्या याच्यात ही जेलमध्ये गेली ना, त्याच दिवशी समाजात आपली अब्रू गेली. अरे, समाजाला घाबरून मी हिच्याशी संबंध तोडले नाहीये. मला ही माझ्या आयुष्यात नको आहे. आपल्या मुलीशी असं नातं तोडता येतो का हो? पण मी तोडलंय. मी हिच्याशी नातं तोडलंय. या मुलीला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. तू या मुलीला घरामध्ये घेतलंस, तूच या मुलीला घराच्या बाहेर जायला सांग. तिकडे महिपत साक्षीला भेटायला जातो. बाहेर ते पोलीस काय म्हणत होती? तू जीव द्यायला निघाली होतीस म्हणून. हे खोटं आहे ना? तू असा विचारही करणार नाही ना कधी? जगून तरी काय करू? ती प्रिया आपल्या दोघांच्या थोबाडीत मारून कोर्टातून बाहेर पडलीये. तिला हवं तसं आयुष्य जगतीये. आणि एकीकडे मी, साक्षी शिखरे. असा धीर सोडून नाही चालणार पोरी. तो वकील म्हणाला ना, तो तुला सोडवणार. तेच निरर्थक वाक्य मी ऐकतीये. इतक्यांदा ऐकलं मी हे वाक्य. यावर मला हसू येत नाहीये आणि रडू पण येत नाहीये. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात निरर्थक वाक्य. पण हे खरं होणार. मी सांगतो. पण तू जर तुझ्या जीवाचं बरं वाईट केलं तर तुझा बाप तरी जिवंत राहणार का? तू तुझा हात ठेवून माझ्या हातावर वचन दे. तू जीव देण्याचा विचार सुद्धा करणार नाही कधी. दे वचन. पण मी आहे ना. तुम्ही मला इथून सोडू सुद्धा शकले नाही, हे सुद्धा खरं आहे. अश्विन रविराजला हात जोडून विनंती करतो की काका, प्लीज माझं ऐकून घे. प्रतिमा आत्याने आम्हाला येऊ दिलं कारण मी तिच्या पाया पडलो.
तुमचा कोणाचाच तन्वीवर विश्वास नाही आहे, पण माझा आहे. महिपत शिकरे कसा माणूस आहे? अरे हे तुला कोणी सांगितलं अश्विन? तन्वीनेच ना? हो. अरे म्हणजे ते असत्य असण्याची शक्यता जास्त. गेल्या 2 वर्ष तिचं वागणं बघून हे खोटं असेल हे तुला कळायला नको का? परवा त्या महिपत शिकरेने हॉस्पिटलमध्ये जाऊन तन्वीवर हल्ला केला. तिच्या हातावर जखमा आहे हे बघ तू. हे सगळं CCTV फुटेजमध्ये दिसतंय. गेल्या 2 वर्षात हिने मला एकदा तरी सांगितलं असतं ना की महिपत मला धमक्या देत आहे म्हणून. दादा ती घाबरली असेल म्हणून तिला सांगता नसेल आलं. तू यामध्ये पडू नकोस नागराज. काय फालतूगिरी चालू आहे? प्रिया पैशासाठी काय काय करावं लागते तुला? काहीही झालं तरी मी या बाबतीत कोणाचं काही ऐकणार नाही. मी या मुलीशी नातं तोडलंय आणि ते मी जोडणार नाहीये. तू काय मला जोडणार रे किल्लेदार? मुळात आपलं इथे कोणतंच नातं नाहीये. मी फक्त इथे पैशांसाठी आली. जे माझं आहे ते मी इथून घेऊन जाणारच. प्रिया मनातल्या मनात म्हणते. बाबा प्लीज असं नका ना म्हणू. मला तुमची गरज आहे हो. बाबा मी तुमची माफी मागते. प्रतिमा तू हिला जायला सांगणार आहेस की नाही? अहो मी तिला जायला सांगितलं आणि तिने तिच्या स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर काय करायचं आपण? काही झालं तरी आपली मुलगी आहे होती. अगं मी किती वेळा सांगू, ही माझी मुलगी नाहीये. ही माझी मुलगी नाही. तुला जर आई असण्याची जबाबदारी पार पाडायची असेल तर तू पाड. हे घर जितकं तुझं आहे तितकं माझं पण आहे. मी बाकीच्या वाणी बायकोवर लादवणारा नवरा नाहीये. हा जो तू निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे तुला किंवा घरच्यांना कोणालाही त्रास झाला तर? प्रिया खुश होऊन म्हणते. म्हणजे बाबा मी इथे राहू शकते. थँक्यू बाबा, खरंच थँक्यू. तन्वीपासून कोणतीही चूक झाली नाही पाहिजे यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष दे. तुझ्या या निर्णयामुळे कोणतेही गंभीर परिणाम झाले तर ती जबाबदारी फक्त तुझीच आणि तुझीच असेल. नागराज विचार करतो की शेवटी प्रियाने बाजी मारलीच. दादाने जी गोष्ट होऊनच नाही दिली, प्रियाने वहिनीला आधीची लोळ दाखवून ती करून घेतली. प्रतिमाताई सोफ्यावर बसून विचार करत असते तेव्हा सुमन पाणी देते आणि म्हणते, भाऊजीचा विचार करताय ना वहिनी? एकीकडे तन्वीच्या जीवाची भीती आणि दुसरीकडे यांचा राग, अशी कात्रीत सापडल्यासारखी अवस्था झाली आहे माझी. भाऊजी तुमच्यावर जास्त दिवस चिडून नाही राहणार वहिनी. आणि इतकं सगळं झाल्यावर आता तन्वीही नीट वागेल. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली येतात. प्रतिमा आत्या काय झालंय? तुमचा चेहरा असा का पडलाय? सुमन म्हणते की सायली तन्वी आलीये. वहिनी आधी तिला आत घ्यायलाच तयार नव्हते. पण तिने आमच्या दारासमोर जीव देण्याचा प्रयत्न म्हणून मग नाईलाजाने तिला आणि अश्विनला घरात घ्यावं लागलं. मला आधीच वाटलं होतं की ती इथेच येणार. अरे पण सिनियरने तिला आत कसं घेतलं? नाही ते त्यावेळेला घरात नव्हते, पण आता ते खूप चिडलेत. ते तन्वीला कधीही माफ नाही करणार हे तर मला माहीतच होतं. पण आता तन्वीला घरात घेऊन मी सुद्धा त्यांचा राग ओढून घेतला. एकीकडे रविराज काका विचार करत असतात. तन्वीच्या आठवणीत रमून जातो. प्रतिमा आत्या, प्रियापासून सगळ्यात जास्त धोका तर तुम्हालाच आहे. तिने परत तुमची औषधी बदलली तर? नाही भाऊजी आता तसं नाही होऊ देणार. भाऊजी स्वतः वहिनींना औषधी देतात आणि मलाही देऊ नाही देत. तरी प्रतिमा आत्या तुम्ही काळजी घ्या. ती तुमची मुलगी आहे. तिला इथे राहू द्यायचं की नाही हे आम्ही नाही सांगू शकत. पण तुम्ही काळजी घ्या.
अजून विचार असतो की जर तन्वीने सायलीचं गाठोडं इथे लपवलं असेल तर तिने दुसरीकडे हलवण्याच्या आधी मला ते शोधायला हवं. सिनियरशी बोलावं लागेल मला. सायली, तू इथे बस, मी सिनियरशी बोलून येतो. सिनियर कुठे? भाऊजी त्यांच्या खोलीत आहे. बरं, मी आलोच. अर्जुन, तू कधी आलास? आत्ताच आलो. जरा महत्वाचं काम होतं म्हणून आलो होतो. पण आल्यावर कळलं की तन्वी इथे आलीये. कोणाबद्दल बोलतोयस तू? तन्वीबद्दल. सिनियर, आय नो तुला खूप त्रास झालाय. नाही, हरकत नाही, पण मला खरंच कळत नाही तू कोणाबद्दल बोलतोय. मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाही आणि अनोळखी व्यक्तीबद्दल बोलण्यात मला माझा वेळ घालवायचा नाही. तू तुझं काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणाला होतास ना? काय आहे बोल ना. नाही, फार काही नाही, आपण नंतर बोलूया. नाही, तू बस इथे. काहीतरी महत्वाचं काम नसेल तर तू येणार नाही. बोल, काय बोलायचं होतं? ॲक्च्युली मी सायलीच्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतोय. मधुभाऊ कोमात जायच्या आधी मला सांगून गेली की सायलीचे आई बाबा जिवंत आहे. काय? सायलीचे आईवडील? कोण आहेत सायलीचे आईवडील? ते मलाही माहीत नाही. मधुभाऊंना माहीत आहे की नाही हेही मला माहीत नाही. पण मी प्रयत्न करतोय. नाव, गाव, पत्ता काहीच माहीत नाही. कसं शोधणार आहेस तू? अर्जुन, झालेल्या गोष्टी सांगतो. मला आठवतंय, तन्वी जेव्हा आली होती तेव्हा तिने फोटो आणि तिचं काही जुनं सामान तिच्यासोबत होतं. तेव्हा मी खूप भारावून गेलो होतो. तेव्हा हे नाही कळलं की माझ्या दुर्दैवाचा दशावतार चालू होणार आहे. तुला हे म्हणायचं आहे का तन्वीचं गाठोडं तिचं स्वतःचं गाठोडं सोबत सायलीचं सुद्धा गाठोडं उचलून आणलं? आणि मला शंका आहे की तिने सायलीचं गाठोडं या घरात लपवलंय. आणि ॲक्च्युली मला तन्वीची रूम चेक करायची होती. करायला मिळेल का? तुमची हरकत नसेल तर प्रेक्षकांनो, पुढील भागात सायली आणि प्रतिमा काकू भाजी निवडताना तन्वीला घरात घेतल्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. तुम्ही कोणीही प्रियावर विश्वास ठेवू नका. मी गेल्या 20 वर्षात तिचे रंगीबेरंगी गुण बघितले, जे कोणीही बघितले नाही. तुम्ही सावध राहायला हवं. रविराज काका आणि अर्जुन गाठोडं शोधताना दाखवलं. कुठलाही अट्टल गुन्हेगार त्याच्या वस्तू तो त्याच्या घरात नसतो लपवत. सायलीच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग ब्लॉक झालाय, पण दुसरा मार्ग आहे ना? पण हा एकमेव मार्ग आहे. तिच्याबद्दलची माहिती सायलीच्या शाळेत जाऊन तिच्याबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात.